नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये घरच्या घरी झटपट असा मठ्ठा कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। मठ्ठा करण्यासाठी सुरुवातीला आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत। यासाठी मी एक हिरवी मिरची, आल्याचा लहानसा तुकडा आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा भाजून घेतलेलं जिरं घेतलेलं आहे। आता हे आपण कुटून घेणार आहोत। अगदी बारीक असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा कुटून तयार झालेला आहे। काढून घेऊया। आता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दही काढून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता दही आपलं छान असं दाटसर आहे। दही कसं बनवायचं ह्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलला दिलेली आहे। तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करून बघा। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि पाणी घालून छान असं घुसळून घ्यायचंय। छान असं आपल्याला हे दही घुसळून घ्यायचंय आणि मस्त असं आपल्या इथे ताक तयार झालेलं आहे। ताक घुसळल्यानंतर त्याच्यावरती जे लोणी तयार होतं ते लोणी काढून घ्यायचंय। लोणी बाजूला काढून जे ताक तयार राहतं ते ताक आपल्या आयुर्वेदामध्ये चांगलं म्हटलं जातं। म्हणजे अशा पद्धतीचं ताक पिलं पाहिजे आपल्याला आणि नेहमी ताक फ्रेश असलं पाहिजे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। इथे आपण सुरुवातीला काळं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ जरा थोडंसं जपून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं थंडगार असं आपला मठ्ठा तयार झालेला आहे। छान असा सर्व करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त थंडगार असा उन्हाळा स्पेशल आपला मठ्ठा तयार आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉइन करा।